नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचे बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ नावाचा टॉपिक शिकतोय. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काल जो पॉईंट बघितला तो डार्विनिझम आणि ऑर्गॅनिक थेअरी ऑफ इव्होल्युशन बघितला. आता डार्विनिझममध्ये काही पॉईंट्स येतात ते आपल्याला पाहायचेत. डार्विनिझम इज बेस्ड ऑन 5 मेन पॉस्ट्युलेट्स. आता याचा अर्थ समजून घ्या. डार्विनिझम म्हणजे डार्विननी मांडलेली थेअरी आहे. त्या थेअरीमध्ये 5 पॉईंट्स येतात. पॉस्ट्युलेट या शब्दाचा अर्थ फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला झालेला आहे. एखादी थेअरी जेव्हा तुम्ही पाहता त्याचे जे सिनॉप्सिस असतात, पॉईंट्स असतात, सब पॉईंट्स असतात, त्याला आपण पॉस्ट्युलेट्स असं म्हणतो. त्यातलं पहिलं पॉस्ट्युलेट आहे ओव्हर प्रोडक्शन, किंवा तुम्ही सरळ सिंपल लक्षात ठेवा की त्या पॉईंट आपण पॉईंट जरी त्याला म्हटलं तरी चालेल. म्हणजे डार्विनिझम कॅन बी एक्सप्लेन्ड विथ हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. विच आर दीज पॉईंट्स? फर्स्ट पॉईंट इज ओव्हर प्रोडक्शन. ओव्हर प्रोडक्शनलाच ब्रॅकेटमध्ये त्यांनी म्हटलंय प्रोडिजॅलिटी ऑफ नेचर. आता प्रोडिजॅलिटी ऑफ नेचर म्हणजे काय आणि ओव्हर प्रोडक्शन म्हणजे काय? जास्त उत्पादन करणं, याला आपण काय म्हणतो? ओव्हर प्रोडक्शन. आता बघा कसं झालेलं आहे इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये. It is the natural tendency to produce more number of progeny in geometric ratio. प्रत्येक ऑर्गॅनिझमची अशी टेंडन्सी असते की तो जास्तीत जास्त प्रोजिनी तयार करतो, जास्तीत जास्त नंबर ऑफ अपत्य तयार करतो, पुढची पिढी तयार करतो इन जॉमेट्रिक रेशो. आता जॉमेट्रिक म्हणजे भरभर भरभर वाढत जाते ती संख्या. आपण शिकलो होतो बघा प्लॅन्ट वॉटर रिलेशनमध्ये, अर्थमॅटिक ग्रोथ आणि जॉमेट्रिक ग्रोथ. जॉमेट्रिक म्हणजे डबलिंग रेटनी पटपट पटपट वाढत जातं, त्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढ होते असं आपण इथं म्हणायचं जॉमेट्रिक ग्रोथ. फॉर प्रीपिच्युएशन ऑफ स्पीसीज. आता प्रीपिच्युएशन ऑफ स्पीसीज या शब्दाचा तुम्ही पुस्तकात अर्थ लिहून ठेवायचा आहे. कंटिन्युएशन ऑफ स्पीसीज म्हणजे आपली स्पीसीज, आपला वंश कायम चालू राहावा यासाठी प्रत्येक ऑर्गॅनिझम भरपूर नवीन अपत्य तयार करतो असं त्याला म्हणायचं. ही ऑब्झर्व प्रोडिजॅलिटी पोटेन्शियल मेनी स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्यांनी बऱ्याचशा स्पीसीजमधलं पोटेन्शियल, प्रोडिजॅलिटी म्हणजे निर्माण करण्याचं पोटेन्शियल, ताकद, स्ट्रेंथ पाहिली ऑफ मेनी स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल, बऱ्याचशा प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये. एक्झाम्पल त्यांनी दिलंय. हेच एक्झाम्पल आपल्याला CETला लक्षात ठेवायचं असतं, नीटला लक्षात ठेवायचं असतं. त्याच्यामध्ये जे नंबर्स दिलेले आहेत ते तुम्हाला पाठ करायचे असतात, हे लक्षात घ्या. हे एक्झाम्पल दिलं जातं आणि हे कशाचं एक्झाम्पल आहे असं तुम्हाला विचारलं जातं. साल्मन फिश प्रोड्युसेस अबाउट 28 लाख एग्ज. बघा समजून घ्या. सॅल्मन नावाचा फिश साधारणतः 28 लाख एवढे एग्स तयार करतो इन ए सिंगल सीझन. सिंगल सीझन म्हणजे त्याचा जो रिप्रोडक्शनचा सीझन असतो त्या सीझनमध्ये. इन ए स्पॅन ऑफ 750 इयर्स सिंगल पेअर ऑफ एलिफंट्स वूड प्रोड्यूस. आता साधारणतः एज आपण किती धरले? 750 वर्ष एवढं इयर पकडले आपण किंवा कालावधी पकडलाय. तर तेवढ्या कालावधीमध्ये एलिफंटची एक पेअर किती एलिफंट्स तयार करतात? बघा इथं 19 जवळजवळ करोर्समध्ये आहेत. 1,90,00,000 इतके एलिफंट्स तयार होऊ शकतात तेवढ्या स्पॅनमध्ये. म्हणजे त्या एकाला पिल्लू झालं, त्यांनी पुन्हा वाढवली असं करत करत जर आपण गेलो तर. हाऊएव्हर द साईज ऑफ गिव्हन स्पीसीज इन ए गिव्हन एरिया रिमेन्स रिलेटिव्हली कॉन्स्टंट. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑफस्प्रिंग तयार करून सुद्धा त्या ठराविक एरियामध्ये यांची संख्या मात्र कॉन्स्टंट राहते बिकॉज ऑफ फ्लक्च्युएशन दॅट ऑकर सीझनली. कारण तिथे फ्लक्च्युएशन आढळतात नेचरमध्ये, चढउतार होतो सीझननुसार, त्यामुळे त्यांची संख्या कॉन्स्टंट राहते. तर इथं तुम्हाला 2 एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची, एलिफंट आणि साल्मन फिश. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स लक्षात घ्या, आपण सायन्स शिकतोय. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स इज द मोटो ऑफ सायन्स. मोटो म्हणजे काय? सायन्सचं ब्रीद वाक्य आहे अस्तित्वासाठी झगडा. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आता आपण कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर तेच करतोय. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, आपल्या अस्तित्वासाठी आपण झगडतोय. आपल्याला आजार होऊ नये म्हणून आपण प्रिकॉशन्स घेतोय, सगळ्यांना आजार होऊ नये म्हणून शासन काळजी घेते. हे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्सच उदाहरण आहे, लक्षात घ्या.
टेंडन्सी ऑफ ओव्हर प्रोडक्शन लीड्स टू स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. ज्यावेळेला जास्तीत जास्त इंडिव्हिज्युअल तयार होतात तेव्हा त्याच्यामध्ये ते जे मेंबर्स तयार होतील त्यांच्यामध्ये स्ट्रगल तयार होतो. पॉप्युलेशन फॉर लिमिटेड सप्लाय ऑफ फूड, कारण तिथे लिमिटेड सप्लाय असतो फूडचा, ऑर टू ओव्हरकम ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन, किंवा ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन ओव्हरकम करण्यासाठी स्ट्रगल येतो. ऑर फॉर ए स्पेस ऑर टू एस्केप फ्रॉम एनिमीज, किंवा एनिमीपासून पळण्यासाठी म्हणजे फूडसाठी, एन्व्हायरमेंटल कंडिशनसाठी, स्पेस म्हणजे जागेसाठी, आणि एनिमीपासून पळण्यासाठी त्यांच्यामध्ये स्ट्रगल होतो. ऑर्गॅनिक व्हेरिएशन्स. The variations speak for all kinds of differences that occur in the morphology, physiology, nutrition, habit, behavioral patterns. आता व्हेरिएशन म्हणजे विविधता, त्या स्पीसीजमधल्या इंडिव्हिज्युअलमध्ये आढळणारे मॉर्फॉलॉजीतला फरक, फिजिओलॉजीतला फरक, न्यूट्रिशनमधला फरक, हॅबिट बिहेवियरल पॅटर्नमधला फरक म्हणजे वर्तणूक वागणुकीतला फरक. डार्विन रेकग्नाइज दीज व्हेरिएशन्स ॲज रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन. आणि हे जे व्हेरिएशन आहे त्यालाच डार्विननी म्हटले रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन. आता इथे तुम्हाला CETला प्रश्न येऊ शकतो, बोर्डला प्रश्न येऊ शकतो, डॅश डॅश इज द रॉ मटेरियल फॉर इव्होल्युशन अकॉर्डिंग टू डार्विन, म्हणजे तुम्हाला व्हेरिएशन माहीत पाहिजे. व्हेरिएशन्स वेअर ऑब्झर्व्ड अमॉंग मेंबर्स ऑफ द सेम स्पीसीज अँड इव्हन इन डिफरंट स्पीसीज. व्हेरिएशन म्हणजे वेगळेपणा त्या स्पीसीजमध्ये आणि वेगवेगळ्या स्पीसीजमध्ये आपल्याला बघायला मिळतो. नॅचरल सिलेक्शन. ऑर्गॅनिक व्हेरिएशन्स कॅन सर्व ॲज इव्हिडन्स दॅट फॉर द सम ऑर्गॅनिझम हॅव बेटर अडॅप्टेड टू सर्व्हाइव्ह अंडर एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन दॅन द ऑदर्स. ऑर्गॅनिक इव्होल्युशन आपल्याला असा पुरावा देते की काही ऑर्गॅनिझम त्या एन्व्हायरमेंटमध्ये सर्व्हाइव्ह करायला, एक्झिस्ट करायला बाकीच्यांपेक्षा चांगले तयार झालेले आहेत. इन द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ऑर्गॅनिझम विथ फेवरेबल व्हेरिएशन. आता हे स्ट्रगल आपलं एक्झिस्टन्ससाठी चालू आहे, त्याच्यामध्ये काही फेवरेबल व्हेरिएशन्स आपल्याला बघायला मिळतात. व्हेरिएशन्स आर सिलेक्टेड बाय नेचर, आणि ह्याला काय करतो, नेचर सिलेक्ट करतो. व्हाईल दोज विथ अनफेवरेबल व्हेरिएशन्स पेरिश, आणि ज्यांच्यामध्ये फेवरेबल व्हेरिएशन्स नसतात ते पेरिश होतात म्हणजे नष्ट होतात. अकॉर्डिंग टू डार्विन द प्रिन्सिपल बाय विच युजफुल व्हेरिएशन्स आर प्रिझर्व्ड बाय नेचर. डार्विनच्या मतानुसार युजफुल व्हेरिएशन्स हे नेचर काय करतो, प्रिझर्व करतो. यालाच त्यांनी म्हटलेलं आहे नॅचरल सिलेक्शन. येट स्पेन्सर नेम दिस प्रोसेस ॲज सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट. स्पेन्सर नावाच्या सायंटिस्टनी त्यालाच म्हटलं सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट. सर्व्हायवल म्हणजे टिकून राहणं, तग धरून राहणं, याला म्हणायचं सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट. आता पुढचा पॉईंट आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज किंवा स्पेसिएशन, म्हणजे नवीन स्पीसीज तयार होणं. ॲज फेवरेबल व्हेरिएशन्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. फेवरेबल व्हेरिएशन एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये जातात. सक्सेसिव्ह जनरेशन बिकम बेटर अडॅप्टेड टू एन्व्हायरमेंट. पुढच्या पिढ्या काय बनतात, एन्व्हायरमेंटला अडॅप्टेड बनतात. ग्रॅज्युअली दिस अडॅप्टेशन विथ फ्यू न्यू मॉडिफिकेशन बिकम फिक्स्ड इन द लाईफ सायकल. आणि हीच व्हेरिएशन, हेच मॉडिफिकेशन त्यांच्या लाईफ सायकलचा एक पार्ट बनून जातात किंवा ती फिक्स होतात त्याच्यामध्ये. अँड फायनली गिव्हिंग राईज टू ए न्यू स्पीसीज, आणि त्याच्यामधून नवीन स्पीसीजचा जन्म होतो. या पद्धतीनं आपण डार्विनची थेअरी पाहिली, त्याच्यातले पॉईंट्स बघितले. एक एक पॉईंट पुन्हा एकदा तुम्ही वाचा. आता इव्हिडन्सेस डार्विनिझम इन्क्लूड. आता त्याच्यासाठी त्यांनी पुरावे दिलेत. पहिला, इव्होल्युशन ऑफ लॉंग नेक्ड जिराफ टू प्लक अँड इयर more leaves from the tall trees and woody climbers. This adaptation become fixed in life for survival. उंच जिराफाची मान झाली, त्याच्यामुळे त्याला उंचावरची पानं काढून खाता आली, आणि हे अडॅप्टेशन त्यांच्या सर्व्हायवलसाठी फिक्स झालं. द जिराफ बॉर्न टॉल कुड सर्व्हाइव्ह इन फेमाइन हीट एरियाज. जिथं हीट आहे अशा ठिकाणी जे जिराफ टॉल मानेचे जन्माला आले ते तिथं जगू शकले, सर्व्हाइव्ह राहू शकले. धिस अडॅप्टेशन वॉज ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. आणि हेच अडॅप्टेशन त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये गेलं. धिस इज हाऊ प्रेझेंट लॉंग नेक्ड जिराफ केम टू एक्झिस्टन्स. आणि या पद्धतीनं लांब मानेचे जिराफ जन्माला आले. ब्लॅक कलर प्रिपर्ड मॉथ इव्हॉल्ड ग्रॅज्युअली ॲज न्यू स्पीसीज.
ब्लॅक कलरचा मॉथ हे आपण पुढच्या एका पॉईंटमध्ये परत डिटेल बघणार आहोत. DDT रेझिस्टन्स इन मॉस्किटोज इंटेन्सिव्ह. DDTचा रेझिस्टन्स झालेले मॉस्किटो तयार झाले. DDT spraying destroyed all types of mosquitoes. However, some mosquitoes developed resistance to DDT and survival the slot of DDT spray. आणि आपण जो DDT मारतो इन्सेक्टिसाइड म्हणून त्याला हे डास काय म्हणतायत, रेझिस्टन्स म्हणतायत. सच रेझिस्टंट मॉस्किटो सर्व्हाइव्ड, आणि ते सर्व्हाइव्ह झाले, अँड रिप्रोड्यूस गिव्हिंग राईज टू मोर रेझिस्टंट ऑफस्प्रिंग. आणि नवीन ऑफस्प्रिंग ते जन्माला घालतात ते पुन्हा DDTला रेझिस्टंट असतात. म्हणूनच आपण अद्याप डासांचं समूळ उच्चाटन करू शकलेलो नाही. ड्रॉबॅक्स अँड ऑब्जेक्शन्स ऑफ डार्विनिझम. पहिला पॉईंट, ड्रॉबॅक्स आणि ऑब्जेक्शन. He considered minute fluctuating variation as a principal factor which are not heritable and not part of evolution. त्यांनी जे मायन्यूट फ्लक्च्युएशनचा विचार केला व्हॅरिएशनसाठी, तो काही हेरिटेबल पार्ट किंवा मोठा पार्ट इव्होल्युशनमधला होऊ शकत नाही. ही ऑल्सो डिड नॉट डिस्टिंग्विश सोमॅटिक अँड जर्मायनल व्हॅरिएशन अँड कन्सिडर्ड ऑल व्हॅरिएशन्स आर हेरिटेबल. यांनी डिस्टिंग्विश केलं नाही सोमॅटिक व्हॅरिएशन्स आणि जर्मायनल व्हॅरिएशन. त्यांनी व्हॅरिएशन्स इरिटेटिव्ह होतात एवढंच लक्षात घेतलं. ही डिड नॉट एक्सप्लेन द अरायव्हल ऑफ द फिटेस्ट. त्यांनी अरायव्हल ऑफ द फिटेस्ट आपल्याला एक्सप्लेन केलं नाही. ही ऑल्सो डिड नॉट एक्सप्लेन द कॉज ऑफ ओरिजिन अँड इनहेरिटन्स ऑफ व्हॅरिएशन्स. ओरिजिन कसं झालं, इनहेरिटन्सचं कॉज काय आहे तो ते आपल्याला सांगू शकला नाही. अँड व्हेस्टिजियल ऑर्गन, व्हेस्टिजियल म्हणजे नॉन फंक्शनल ऑर्गन. नॉर ही कुड नॉट एक्सप्लेन एक्सटिंक्शन ऑफ स्पीसीज. आणि एक्सटिंक्शन ऑफ स्पीसीज का झालं हे सुद्धा तो सांगू शकला नाही. अकॉर्डिंग टू नॅचरल सिलेक्शन न्यू स्पीसीज आर फॉर्म्ड बाय ग्रॅज्युअल ॲक्युम्युलेशन ऑफ युजफुल व्हॅरिएशन. नॅचरल सिलेक्शननुसार स्पीसीज ह्या हळूहळू कॅरेक्टर त्यांच्यात ॲक्युम्युलेट होत गेले आणि तयार झाले. इफ इट इज सो देन देअर शुड बी इंटरमिडिएट फॉर्म्स. असं जर असतं तर मधले फॉर्म्स आपल्याला बघायला मिळायला पाहिजे होते. बट इन मोस्ट केसेस इंटरमिडिएट फॉर्म्स वेअर नॉट रिकॉग्नाइज. पण मध्य असलेला कुणी असा ऑर्गॅनिझम आपल्याला बघायला मिळत नाही. मोर ओव्हर डार्विनिझम कुड नॉट एक्सप्लेन एक्झिस्टन्स ऑफ नॅचरल फ्लावर्स अँड स्टरिलिटी ऑफ हायब्रिड्स. याच्याशिवाय डार्विनला एक्झिस्टन्स ऑफ न्यूट्रल फ्लावर्सचं ते का असतात किंवा त्याची स्टरिलिटी हायब्रिडची का असते हे सांगता आलेलं नाही. एवढे पॉईंट हे ऑब्जेक्शनचे आहेत. हा एक एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यातली एक्झाम्पल CETसाठी लक्षात ठेवायची आहे. थँक्यू.